नमस्कार विद्यार्थी मित्रो. अ, आज आपण तुलनात्मक शासन या विषयासंबंधीचं व्याख्यान ऐकणार आहोत. सर्वप्रथम 1 मिनिट पहिल्यांदा मी तुम्हाला पाठीमागचा आढावा घेतो की पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मीनिंग्स नेचर अँड स्कोप म्हणजे तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती या मुद्द्यांचा आपण उहापोह केलेला आहे, मांडणी केलेली आहे, अभ्यास केलेला आहे. यानंतर कोणताही विषय अभ्यासायचा असेल तर त्याचे दृष्टिकोन अभ्यासणं फार आवश्यक असतं. त्यामुळं आजच्या लेक्चरमध्ये आपण तुलनात्मक राजकारणाचं अर्थ, स्वरूप, व्याप्ती पाहिल्यानंतर तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे जे दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनांचा अभ्यास करणार आहोत. शिवाजी विद्यापीठाच्या सिलेबसनुसार तुम्हाला पारंपरिक दृष्टिकोन हा अभ्यासाला इथं नाही. त्यामुळं आधुनिक दृष्टिकोन फक्त आपल्याला येतं अभ्यासायचे आहेत आणि आधुनिक दृष्टिकोनामध्ये बी फक्त आपल्याला 3च दृष्टिकोन अभ्यासायचे आहेत मित्रहो. त्यातला पहिला दृष्टिकोन आहे सिस्टीम अप्रोच, दुसरा दृष्टिकोन आहे स्ट्रक्चरल फंक्शन अप्रोच आणि तिसरा दृष्टिकोन आहे मार्क्सिजन अप्रोच म्हणजे व्यवस्थावादी सिद्धांत, रचनात्मक कार्यवादी सिद्धांत आणि मार्क्सवादी सिद्धांत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थावादी सिद्धांत पाहणार आहोत, कारण आधुनिक दृष्टिकोनातून सर्वप्रथमचा दृष्टिकोन म्हणजे व्यवस्थावादी दृष्टिकोन. याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. सर्वप्रथम आपण व्यवस्था ही संकल्पना समजून घेतली पाहिजे मित्रहो, कारण व्यवस्था ही संकल्पना समजल्याशिवाय तुम्हाला दृष्टिकोन समजणार नाहीत. त्यामुळं राजकीय व्यवस्था या पारिभाषिक शब्दात व्यवस्था हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आपण सर्वप्रथम लक्षात घेऊया. व्यवस्था याला इंग्रजीमध्ये सिस्टीम असे म्हणतात. सिस्टीम हा शब्द जीवशास्त्रातून घेण्यात आलेला आहे. जीवशास्त्र या विषयातून घेण्यात आलेला आहे. आधुनिक सामाजिक शास्त्रामध्ये म्हणजे सोशल सिस्टीम मध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणात या सिस्टीम शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. टॉलकॉट पार्सन यांचा सामाजिक व्यवस्था हा ग्रंथ या दृष्टीने अतिशय महत्वाची मांडणी करताना आपल्याला दिसतो. विविध भागांची परस्परावर परिणाम करणारा संबंध प्रस्थापित होऊन जो विभाग निर्माण होतो त्याला सिस्टीम असे म्हणतात. बघा, परत एकदा सांगतो मी. विविध भागांचा परस्परावर परिणाम करणारा संबंध प्रस्थापित होऊन जो विभाग निर्माण होतो त्याला व्यवस्था किंवा सिस्टीम असे म्हणतात. व्यवस्था या संकल्पनेची सुरुवात जीवशास्त्रानंतर समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानसवंशशास्त्र या विषयांच्या अभ्यासकांनी केला. यानंतर राज्यशास्त्राच्या अध्ययनामध्ये प्रथमच डेव्हिड ईस्टन यांनी 1953 मध्ये राजकीय व्यवस्था या ग्रंथातून हा दृष्टिकोन राज्यशास्त्रामध्ये सर्वप्रथम मांडला. तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या व्यवस्थात्मक दृष्टिकोनाची मांडणी करण्याचे श्रेय डेव्हिड ईस्टन यांना जाते. यानंतर गॅब्रिएल आल्मंड, टॉलकॉट पार्सन यांनीही अभ्यास करून त्यांनी त्यांचा सिद्धांत मांडलेले आहेत. व्यवस्थेची रचना यानंतर आपण पाहूया. व्यवस्था म्हणजे विशिष्ट सीमारेषेच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या घटकांच्या परस्पर संबंधी व पूरक संबंधातून निर्माण होणारी कार्यात्मक रचना होय. उदाहरण तुम्हाला देतो. जशी आपली शरीर व्यवस्था आहे
या शरीर व्यवस्थेमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा परस्परावर परस्पर पूरक परिणाम करणारा संबंध होतो व म्हणून आपण शरीराला एक शारीरिक व्यवस्था असं म्हणतो. सर्व अवयवांचं कार्य शारीरिक व्यवस्थेच्या दृष्टीने चालतं. शरीराचा कोणताही भाग वेगळा केला तर तो मृत पावतो. तसं व्यवस्थेमधील कोणताही भाग बाजूला केला तर ती व्यवस्था मृत पावते किंवा तो भाग मृत पावतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं वेगवेगळे अवयव शारीरिक व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक कार्य करतात. कारण शरीराचा कुठलाही भाग असतो ना, तो आपलं शरीर चालण्यासाठी तो त्याच्या पद्धतीनं, मग बोट असेल, हात असेल, डोळे असतील, तोंड असेल, नाक असेल, कान असतील, शरीर असेल, पाय असेल, सर्व अवयव जे आहेत ना ते आपापल्या पद्धतीनं काम करतात. मग आपण याला म्हणतो शरीराची व्यवस्था आपल्या अजून चांगली आहे. तसं व्यवस्थेचे वेगवेगळे भाग असतात आणि ते भाग आपापलं कार्य करत असतात. उदाहरणार्थ व्यवस्थेचे कोणते कोणते भाग असतात तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही, राजकीय पक्ष, दबाव गट, हितसंबंधी गट, हे वेगवेगळे पार्ट, हे वेगळे घटक आहेत आणि हे व्यवस्थेसाठी काम करत असतात आणि यांच्या माध्यमातून व्यवस्था ही चालत असते. आणि त्याला या रचना म्हणजे ही व्यवस्थेची रचना आहे. अशा पद्धतीनं व्यवस्था आणि तिची रचना ही आपण थोडक्यात सारांश रूपानं पाहिलेली आहे. आपण आता मूळ मुद्द्याला आता हात घालणार आहोत, सुरुवात करणार आहोत. दृष्टिकोन म्हणजे आधुनिक दृष्टिकोनामधील पहिला दृष्टिकोन आहे व्यवस्थावादी दृष्टिकोन. डेव्हिड इस्टन यांच्या व्यवस्थावादी दृष्टिकोनालाच आदान प्रदान दृष्टिकोन किंवा प्रवाही कृतीबंध असेही म्हटले जाते. हा कृतीबंध डेव्हिड इस्टन यांनी 1957 मध्ये राजकीय व्यवस्थेचं विश्लेषण या ग्रंथात सुचवलेला पाहायला मिळतो. 1965 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राजकीय जीवनाचे व्यवस्थात्मक विश्लेषण या ग्रंथात त्याचे सविस्तर स्पष्टीकरण डेव्हिड इस्टन यांनी दिलेले आहे. कोणत्याही समाजात मूल्याचं अधिकृत निर्धारण करणाऱ्या आंतरक्रियांचा संच म्हणजे राजकीय व्यवस्था. परत एकदा बघा, मी संकल्पना सांगतो तुम्हाला. कोणत्याही समाजात मूल्यांचं अधिकृत निर्धारण करणाऱ्या आंतरक्रियांचा संच म्हणजे राजकीय व्यवस्था. कोणत्याही देशात जे वातावरण असेल त्याचा देशातील राजकीय व्यवस्थेवर परिणाम होतो. अशा ह्या परिस्थितीशी राजकीय व्यवस्था जुळवून घेण्याचा सतत प्रयत्न करते, कारण तिला स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असते आणि म्हणून आपले उद्दिष्ट व अंतर्गत रचना यात नेहमी बदल करण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्था करत असते. आता तुम्हाला मी डेव्हिड इस्टन यांचा व्यवस्थावादी दृष्टिकोन आहे त्यात ते अधिक समजण्यासाठी मी तुम्हाला एक आकृती दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तुम्हाला आकृती दिसते का नाही मला काही माहित नाही आता, परंतु मी तुम्हाला प्रयत्न करतोय आकृती दाखवण्याचा. आकृती दिसते का? दिसते ना? ओके. आता बघा इथं आकृती जरा थोडं समजून घ्या. आपण फार एकमेकापासून अंतरावर आहे जरा. हे काय आहे? ही एक व्यवस्था आहे, लक्षात ठेवायचं. हे सर्व टोटल आहे, ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये मध्यवर्ती आहे ती राजकीय व्यवस्था. त्याच्या बाहेरचं वर्तुळ आहे ते अंतर्गत पर्यावरण म्हणायचं याला. त्याच्या बाहेरचा जो चौकोन आहे त्याला बाह्य पर्यावरण असं म्हणायचं. म्हणजे व्यवस्था जी चालते ना ती बाह्य पर्यावरण आणि अंतर्गत पर्यावरण याचा राजकीय व्यवस्थेवर
सतत परिणाम होतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं. मग राजकीय व्यवस्थेवर परिणाम बाह्य घटकांचा कोणत्या होतो? मग भूकंप येतात अचानक, कधी पूर येतो, कधी युद्ध होतं, कधी नैसर्गिक आता उदाहरणार्थ बघा, कोरोना सारखं एक अचानक संकट आपल्या पुढे आलं, म्हणजे हे बाह्य पर्यावरण झालं, लक्षात ठेवायचं. हाही परिणाम राजकीय व्यवस्थेवर करत असतो. मग दुसरं जे पर्यावरण आहे त्याला अंतर्गत पर्यावरण असं म्हणतात. मग अंतर्गत पर्यावरणामध्ये काय येते? तर अंतर्गत पर्यावरणामध्ये धर्म असतात, जात असतात, संस्कृती असते, अर्थव्यवस्था असते, समाज व्यवस्था असते. हे अंतर्गत पर्यावरण आहे, तेही राजकीय व्यवस्थेवर परिणाम करतं. अशा पद्धतीनं डेव्हिड इस्टर यांनी राजकीय व्यवस्थेची एक आकृतीबंध, मी म्हणजे आकृती संच आकृतीबंध जे म्हणतो ना मगाशी शब्द, तो हा आकृतीबंध म्हणजे बाह्य पर्यावरण अंतर्गत पर्यावरण ह्या दोन्हींचा राजकीय व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो असं डेव्हिड इस्टर यांनी सांगितलेलं आहे. ते काय आहे ते आता आपण एक एक मुद्द्याच्या आधारे पाहू. म्हणजे तुमच्या लक्षात आले, राजकीय व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये बाह्य पर्यावरण आणि अंतर्गत पर्यावरण हे दोन्ही पर्यावरण परस्पराशी पूरक आणि परिणामकारक परिणाम करतात. आणि राजकीय व्यवस्थेला काही निर्णय घ्यावे लागतात, राजकीय व्यवस्थेला बदलावं लागतं, हे लक्षात ठेवा. आता राजकीय व्यवस्थेची वैशिष्ट्य आपण पाहूया. राजकीय व्यवस्था ही एक सजीव प्राण्यासारखी आहे. मगाशी तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. म्हणजे काय, शरीराचे पार्ट असतात, ते वेगवेगळे पार्ट कसे काम करतात आणि शरीर कसं चालतं, तसं राजकीय व्यवस्थेचे वेगवेगळे पार्ट असतात आणि ते पार्टमुळेच राजकीय व्यवस्था चालत असते. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आपलं जे आहे ते म्हणजे पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आपलं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला राजकीय व्यवस्था हे आपल्याला पाहता येईल. अशा पद्धतीनं राजकीय व्यवस्था ही एक सजीव प्राण्यासारखी सिस्टीम आहे, हे पहिलं वैशिष्ट्य आपण पाहूया. म्हणजे काय आहे, तर ज्याप्रमाणे सजीव प्राण्यामध्ये बदल होतो त्याप्रमाणे राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल होत असतो. ज्याप्रमाणे अंतर्गत व बाह्य प्रक्रियामुळं सजीव प्राण्यावर परिणाम होतो, त्याचप्रमाणे त्याच प्रकारची क्रिया राजकीय व्यवस्थेत सतत होत असते. डेव्हिड इस्टनच्या मते सजीव प्राणी जिवंत का राहतो, याचे कारण तो काही ना काही अन्न खातो. त्याचप्रमाणे राजकीय व्यवस्थेत ही आदान आणि प्रदान आणि प्रत्यादानाची प्रक्रिया खंडित झाल्यावर व्यवस्था कोलमडून पडते. त्यामुळं डेव्हिड इस्टन राजकीय व्यवस्था ही एक सजीव प्राण्याप्रमाणे चालते असं म्हणतात. दुसरी एक वैशिष्ट्य आहे, राजकीय व्यवस्था विशिष्ट पर्यावरणात काम करते. म्हणजे मी तुम्हाला आकृती दाखवली, म्हणजे अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण विशिष्ट पर्यावरणात ही काम करत असते. प्रत्येक राजकीय व्यवस्था विशिष्ट पर्यावरणात कार्य करत आपलं प्रक्रिया चालू ठेवते. ज्या पर्यावरणात ती कार्य करते त्या पर्यावरणाचा परिणाम राजकीय व्यवस्थेवर होत असतो. पर्यावरणाच्या बदलाबरोबर राजकीय व्यवस्थेचं स्वरूपही बदलतं. डेव्हिड इस्टनच्या मते राजकीय व्यवस्था दोन प्रकारच्या पर्यावरणात कार्य करते. एक म्हणजे अंतर्गत पर्यावरण, व्यवस्थेचं अंतर्गत पर्यावरण आणि व्यवस्थेचं बाह्य पर्यावरण. या दोन राजकीय पर्यावरणामध्ये व्यवस्था काम करत असली तर मग अंतर्गत पर्यावरणामध्ये कोणते मुद्दे येतात? जात, धर्म, संस्कृती, अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ते राजकीय व्यवस्थेवर परिणाम करतात. ते आपल्या मागण्या वेगवेगळ्या मांडत असतात आणि राजकीय व्यवस्थेला निर्णय घ्यावे लागतात. तसंच एक बाह्य पर्यावरण असतं त्या व्यवस्थेवर, तेही परिणाम करतं. म्हणजे एक युद्ध कधी कधी होतं, कधी पूर येतो, कधी नैसर्गिक आपत्ती येते. आता तुम्हाला मागाशी उदाहरण सांगितलं, कोविडसारखी आपत्ती एखाद्या वेळेस अचानक येतं, विषाणू येतो, हे बाह्य पर्यावरण आहे. याचा परिणाम राजकीय व्यवस्थेवर होतो.
असं डेव्हिड इस्टननी या वैशिष्ट्यात सांगितलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे राजकीय व्यवस्थेला पर्यावरणातील दबावाला तोंड द्यावं लागतं. म्हणजे अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण यामधून ज्या मागण्या येतात आणि त्या मागण्यांना पाठिंबा मिळतो, या दबावाला राजकीय व्यवस्थेला तोंड द्यावं लागतं असं डेव्हिड इस्टन असे म्हणतात. मग आपल्या मागण्या असतात अंतर्गत पर्यावरणाच्या, धर्म, जात, संस्कृती, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था यातून मागण्या येत असतात. त्या राजकीय व्यवस्थेसमोर मांडल्या जातात आणि त्याचा दबाव राजकीय व्यवस्थेवर येतो. बाह्य मागण्या, आता उदाहरणार्थ बघा, तुम्ही तुमच्या देशामध्ये कोविडचं व्यवस्थित सामना करा, जागतिक आरोग्य संघटना सांगते, सगळे सांगतात. हा जो दबाव आहे ना, हा बाह्य पर्यावरणाचा दबाव आहे आणि त्यामुळं सरकारला निर्णय घ्यावा लागतात. लॉकडाऊनसारखे जे निर्णय आहेत ना, ह्या बाह्य पर्यावरणाच्या दबावामुळंच आपण घेतोय, कारण आपल्याला ह्या कोरोनापासून मुक्तता करायची आहे. कोरोना काय आपल्या भारतात तयार झालेला नाही, तो बाहेरून आलेला आहे, म्हणजे तो बाह्य पर्यावरणातून आलेला आहे. पण त्याचाही परिणाम आपल्या राजकीय व्यवस्थेवर होतो. चौथी एक वैशिष्ट्य सांगितलं आहे, राजकीय व्यवस्थेत आदान प्रदान प्रक्रिया सुरू असते नेहमी. म्हणजे राजकीय व्यवस्थेत आदान प्रदान प्रक्रिया सुरू असते. म्हणजे काय आदान म्हणजे काय, तर तुम्हाला मी दुसरी आकृती दाखवतो, ते पहा. तुम्हाला दिसते का आकृती? दिसते तुम्हाला? अक्षर उलटी दिसतात का अशी दिसतात? अक्षर कशी दिसतात तुम्हाला? ओके, म्हणजे हे मगाची आकृती आहे. फक्त ह्यात आता बदल थोडासा मी काय केला आहे, तर राजकीय व्यवस्था आहे. राजकीय व्यवस्थाची कार्य कोणती? आदान कार्य आणि प्रदान कार्य. आदान कार्य आणि प्रदान कार्य आणि प्रत्यादान कार्य. म्हणजे काय, अंतर्गत पर्यावरणातून आणि बाह्य पर्यावरणातून काही मागण्या येत असतात आणि त्या मागण्याला जनतेतून पाठिंबा मिळत असतो. मागण्या जनतेच्याच असतात आणि त्याला पाठिंबा जनतेतूनच मिळतो. मग काय करावं लागतं? आदान कार्य म्हणजे मागण्या. मग ह्या मागण्या काय करतात? राजकीय व्यवस्थेत जातात. म्हणजे राजकीय व्यवस्था त्या मागण्यांचा विचार करते. मग त्या सर्वच मागण्या मान्य होतात का? आपल्या समजा 10-15 मागण्या असतील, तर सर्व मागण्या मान्य होतील का? तर नाहीत होणार. मग त्यातल्या काही मागण्या मान्य होतात, त्याचा निर्णय होतो, त्याचं धोरण निश्चित होतं आणि त्या मागण्या परत प्रत्यादान म्हणजे तुम्हाला दिल्या जातात. आणि मग त्या मागण्या आपण काय म्हणतो, आमची मागणी मान्य केली. मग काही मागण्या राहिल्या असतात, ह्याच सिस्टीमप्रमाणे परत येतात, परत मागण्या जातात. काही मान्य होतात, काही राहतात, परत सिस्टीमकडे ह्या मागण्या जातात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला मी सांगतो, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे हा जो मुद्दा होता, ती पहिल्यांदा मागणी होती जनतेची, मराठा समाजाची. त्याला आदान कार्य असं म्हणायचं. ती कुठं गेली मागणी? आपण राजकीय व्यवस्थेकडे केली. मग राजकीय व्यवस्थेनं रूपांतराची प्रक्रिया केली. त्यांच्या कार्यकारी मंडळाची बैठक घेतली आणि त्यांनी काय सांगितलं? मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. मग त्यांनी काय निर्णय घेतला? म्हणजे त्याला काय म्हणायचं? प्रदान कार्य. म्हणजे देणार आहे आपल्याला. प्रदान कार्यामध्ये काय करलं? निर्णय घेतले, कायदा केला, धोरणं राबवली. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं? प्रदान केलं आणि दिल्यानंतर प्रत्यादान म्हणजे काय केलं? प्रत्यादान केलं. म्हणजे ज्या मागण्या आलत्या त्या मागण्या मान्य करून, कायदा करून, निर्णय घेऊन प्रत्यादान केल्या. मग अशा बऱ्याच मागण्या असतात. मग त्या प्रत्येक मागणी प्रत्येक वेळेस मान्य होईल असं काय नसतं. म्हणून त्या थोड्या मागण्या मान्य करायच्या आणि अशा पद्धतीने सिस्टीम चालत असते. लक्षात ठेवायचं. याला राजकीय व्यवस्थेत आदान प्रदान प्रक्रिया असे म्हणतात. पुढचं वैशिष्ट्य आहे, राजकीय व्यवस्थेत संरचनात्मक आधार असतात. म्हणजे कायदेशीर आधार असतात. एक संरचनात्मक आधार, ही व्यवस्था चालू राहावी म्हणून काही सिस्टीम कार्य करत असते. उदाहरणार्थ निवडणूक आयोग, न्यायमंडळ, कायदे मंडळ, शिक्षण व्यवस्था, कार्यकारी मंडळ या संरचनात्मक व्यवस्था आहेत. त्या सतत कार्यरत असतात. या वेगवेगळ्या संरचना या
संघटनेप्रमाणे व्यवस्थेची काही मुक्त विचार प्रणाली देखील कार्यरत असते. हे सर्व चालत असतं आणि त्या व्यवस्थेत ते कार्यरत असतं. अशा पद्धतीनं राजकीय व्यवस्थेत संरचनात्मक आधारच्या माध्यमातून राजकीय व्यवस्था चालत असतं. हे 5वं वैशिष्ट्य आहे. यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे राजकीय व्यवस्थेत विविध उपव्यवस्था कार्यरत असतात. म्हणजे काय असतं तर ही राजकीय व्यवस्था जी चालते ना त्या व्यवस्थेमध्ये विविध प्रकारच्या उपव्यवस्था व उपसंरचना असतात. म्हणजे ज्या निर्णय निर्धारण प्रक्रिया चालत असते ना त्यावेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होतात. म्हणजे उदाहरणार्थ कोणत्या प्रक्रिया उपव्यवस्था सहभागी होतात तर व्यवस्थेमधील शिक्षण व्यवस्था म्हणजे आपण जी प्राध्यापक लोक वेगवेगळे विचार मांडत असतो. भारतानं असं केलं पाहिजे, भारतानं सामाजिक क्षेत्रात असं केलं पाहिजे, भारतानं राजकीय दृष्टिकोनात असं केलं पाहिजे, भारतानं आर्थिक दृष्टिकोनातून असं केलं पाहिजे, भारतानं संरक्षणाच्या दृष्टीतून असं केलं पाहिजे, हे जे मांडत असतो ना ती शिक्षण व्यवस्था कार्यरत असते. विविध गट असतात. मग हितसंबंधी गट असतात, धार्मिक गट असतात, सांस्कृतिक गट असतात, राजकीय गट असतात, शेतकरी गट असतात, दबाव गट असतात. ह्या काय आहेत किंवा वेगवेगळ्या संस्कृती असतात. ह्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असतात. यालाच डेव्हिड इस्टननं जे वैशिष्ट्य सांगितलंय उपव्यवस्था. अशा पद्धतीनं तुम्हाला राजकीय व्यवस्थेची 6 वैशिष्ट्य पाहता येतील. यानंतर तुम्हाला अंतर्गत पर्यावरण, मूळ मुद्द्याकडे आता परत अजून येतो आपण. अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण ह्या संकल्पना मी आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तरी पण अजून डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. अंतर्गत पर्यावरणच्या बाबतीत डेव्हिड इस्टन म्हणतात निर्णय घेताना देशांतर्गत वातावरणाचा अनुकूल व प्रतिकूल राजकीय परिणाम व्यवस्थेवर सतत पडत असतो. स्थळ, काळ, परिस्थिती यानुसार तेथील लोक व्यवस्थेकडे मागण्या सादर करत असतात. त्यावेळी देशांतर्गत वातावरणाचा परिणाम राजकीय व्यवस्थेच्या निर्णय क्षमतेवर होत असतो. अंतर्गत वातावरणात नैसर्गिक साधनसंपत्ती, हवामान, आर्थिक स्थिती, धार्मिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती, सामाजिक स्थिती इत्यादीचा परिणाम होतो. अशा पद्धतीनं तुम्हाला या गोष्टीकडे तुम्हाला पाहता येईल. ही अंतर्गत पर्यावरणाची उदाहरणं आहेत. दुसरा एक मुद्दा आहे की बाह्य पर्यावरण. बाह्य पर्यावरण म्हणजे काय तर राजकीय व्यवस्थेच्या मते निर्णय घेताना बाह्य क्षमतेचा आपल्यावर परिणाम प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे काय सद्यस्थितीत निर्णय घेताना जागतिक स्थितीचा म्हणजे बाहेर स्थितीचा आपल्या व्यवस्थेवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा आपल्यावर परिणाम होतो. युद्धाचा आपल्यावर परिणाम होतो म्हणजे बाह्य पर्यावरण आहे. पुराचा आपल्यावर परिणाम होतो. कोविडसारख्या महामारीचा आपल्यावर परिणाम होतो. हे जे बाह्य पर्यावरण आहे किंवा पेट्रोलच्या किमती कमी जास्त होतात हा जो बदल आहे त्याचा परिणामसुद्धा राजकीय व्यवस्थेवर होतो. आणि अंतर्गत परिणाम आणि बाह्य परिणाम या दोघांच्या परिणामानुसार राजकीय व्यवस्थेला काही निर्णय घ्यावे लागतात आणि आपल्याला ती आता पुढची प्रक्रिया आपल्याला पाहायची आहे. म्हणजे डेव्हिड इस्टनची राजकीय व्यवस्थेची संकल्पना काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर आदान कार्य आणि प्रदान कार्य आणि प्रत्यादान कार्य या ज्या प्रक्रिया आणि रूपांतराची प्रक्रिया या 4 संकल्पना आपल्याला आता बारकाईने पाहायच्या आहेत. आदान कार्य म्हणजे काय तर व्यवस्थेकडं मागण्या म्हणजे राजकीय व्यवस्थेकडं समाजातून अंतर्गत पर्यावरणातून बाह्य पर्यावरणातून काही मागण्या येत असतात आणि त्या मागण्या राजकीय व्यवस्थेला विचाराधीन करावा लागतो आणि त्या मागण्यावर निर्णय घेऊन
व्यवस्थित अंमलबजावणी करावी लागते आणि ती अंमलबजावणी करत असताना मागण्या पूर्ण झाल्या किंवा नाही, मागण्या पूर्ण झाल्या तर व्यवस्थेला काही लोक विरोध करतात आणि काही लोक आनंदी होतात, काही लोक मागण्या अपूर्ण आहेत म्हणून परत आंदोलन करतात आणि आपल्या मागण्या मांडतात. याला आदान कार्य असं म्हणतात. काही लोक पाठिंबा देतात ह्या मागण्यांना आणि अशा प्रकारे हे साखळी चालत असते. मागण्या मांडायच्या, काही मागण्या मान्य करतं, काही मागण्या अमान्य करतं, लोक विरोध करतात, काही लोक आनंदी होतात, परत काही मागण्या मान्य कराव्या मागण्या व्यवस्थेपुढे येतात. अशा पद्धतीने ही साखळी सतत चालू असते. याला आदान कार्य असं म्हणतात. मागण्या तयार होताना त्याच्या काही पायऱ्या असतात, म्हणजे त्यात सुसूत्रीपणा असतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे कुठल्या बी मागण्या आल्या आणि कुठेही मांडत बसल्यात नाही, अजिबात नाही. त्या सिस्टीमनुसार मागण्या येत असतात. व्यवस्थेतल्या म्हणजे निवेदन, मोर्चा, दबाव गट, हितसंबंधी गट यांच्या माध्यमातून मागण्या येत असतात आणि त्या मागण्या टप्प्याटप्प्यानं येतात आणि त्याच्यावर काय होतं, रूपांतराची प्रक्रिया राजकीय व्यवस्था करत असते, लक्षात ठेवा. डेव्हिड इस्टन काय म्हणतो, या मागण्या आल्यानंतर त्याच्यावर रूपांतराची प्रक्रिया होते. काय होते तर त्यामध्ये निर्णयात्मक क्षमता, सामाजिक सांस्कृतिक परंपरा, मूल्ये यावर अधिष्ठित मागण्या, सनदशीर मागण्यांचा विचार, मागण्या कमी करण्याची कुवत इत्यादी गोष्टी या रूपांतराच्या प्रक्रियेतून पुढे येतात आणि याला पाठिंबा मिळतो जनतेतून. मग या मागण्या मान्य झाल्या, जनतेचा पाठिंबा मिळाला की सरकारपर्यंत निवडून यायला राजकीय व्यवस्थेतील राजकीय पक्ष निवडणुकीला सामोरं जायला तयार होतो. अशा पद्धतीनं ही रूपांतराची प्रक्रिया पाहते. त्यामध्ये पाठिंबा एक 2 प्रकारचा पाठिंबा असतो. एक प्रत्यक्ष पाठिंबा, त्याला खुला पाठिंबा म्हणतात. म्हणजे काय, खुला पाठिंबा म्हणजे काय तर व्यवस्थेकडून घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे, उदाहरणार्थ कर भरणे, सर्वांची सेवा करणे. म्हणजे आपले जर मागण्या मान्य झाल्या तर लोक शासनानं दिलेले निर्णय मान्य करतात, म्हणजे कर भरायचा, सर्वांची सेवा करायची. काही अप्रत्यक्ष पाठिंबा देतात. तर काय करतात तो, म्हणजे तो काय करतो, समाज व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त करतो. उदाहरणार्थ राष्ट्रध्वजाबद्दल आदर व्यक्त करतो, भारतीय संविधानाबद्दल आदर व्यक्त करतो. लोक अशा पद्धतीनं पाठिंबा देत असतात. म्हणजे पाठिंबा हे 3 प्रकारचा असतो. म्हणजे प्रकार 3 असतात त्यात. म्हणजे पहिला काय, संपूर्ण राजकीय व्यवस्थेला पाठिंबा देणं, संपूर्ण राजकीय व्यवस्थेला पाठिंबा देणं. दुसरा असतो पाठिंबा हा राजकीय पक्षाची सत्ता आहे म्हणून त्यांना पाठिंबा देणं. तिसरा मुद्दा आहे राजकीय अधिकार आहे त्यांना, त्या व्यवस्थेला, म्हणून त्यांना पाठिंबा देणं. अशा पद्धतीनं पाठिंबा देण्याचे प्रकार चालू असतात, हे लक्षात ठेवा. अजय साठे तुमचा व्हिडिओ बंद करा. त्यानंतर प्रदानाची कार्य असतात. प्रदान कार्य म्हणजे आदान कार्य, आता प्रदान कार्य. प्रदान कार्य म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये त्यामध्ये निर्णय झाल्या होतात आणि ते बाहेर पडतात, त्याला प्रदान कार्य असे म्हणतात, लक्षात ठेवायचं. प्रदान कार्य कोणते आहेत, म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये जे निर्णय घेतले जातात ते निर्णयात्मक असतात, तसेच ते निर्णय अधिकारयुक्त असतात. या निर्णयामुळं व्यवस्थेची मूल्ये देखील निर्धारित होतात. व्यवस्था जे निर्णय घेते त्यावर समाज प्रतिक्रिया देत असतो. त्या अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रिया असतात. या प्रतिक्रिया पुन्हा एकदा प्रत्यादान प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे येतात. अशा पद्धतीनं प्रत्यादान प्रक्रिया चालू होते. म्हणजे काय असते, प्रत्यादान प्रक्रिया, प्रदान प्रक्रिया मध्ये निर्णय घेतले जातात, धोरण ठरवले जातात आणि त्याचा पुढचा प्रत्यादान प्रक्रियामध्ये रूपांतर होतं. मग प्रत्यादान प्रक्रियेमध्ये काय होतं तर पाठिंबा मिळतो.
राजकीय व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त होतो, म्हणजे राष्ट्रगीतासारखे आपण गोष्टी मानतो, राष्ट्रध्वजाबद्दल गोष्टी मानतो, जी व्यवस्था सांगेल ती गोष्टी मानतो आणि आपण निवडणुकीमध्ये भाग घेतो आणि तो जी राजकीय व्यवस्था उमेदवार देईल त्याला आपण त्या राजकीय पक्षाला निवडून देतो किंवा आपण सदस्यत्वसुद्धा स्वीकारतो. अशा पद्धतीनं ही सिस्टीम चालत असते, हे लक्षात ठेवायचं. याला प्रत्यादान प्रक्रिया म्हणतात. थोडक्यात काय, आपण हा सार पाहिल्यानंतर डेव्हिड इस्टन यांचा व्यवस्थावादी सिद्धांतांचं मूल्यमापन आपल्याला थोडक्यात करावं लागेल, कारण त्यांची सिस्टीममधलं बाह्य पर्यावरण, अंतर्गत पर्यावरण, राजकीय व्यवस्था हे समजून घेतलं. त्यानंतर आदान कार्य, प्रदान कार्य, प्रत्यादानाची कार्य हे समजून घेतलं. त्यानंतर त्यांच्या ह्या दृष्टिकोनाचं मूल्यमापन आपण थोडक्यात पाहूया. राजकीय व्यवस्थेच्या समतोलावर भर देताना डेव्हिड इस्टन दिसतोय. म्हणजे काय, तर राजकीय व्यवस्थेत खूप मोठ्या प्रमाणात समतोल कसा राहील यावर डेव्हिड इस्टन भर देतो. परंतु राजकीय व्यवस्था वेगवेगळ्या आव्हानांना तोंड कशी देते याची इस्टनने इथं कुठं उहापोह केलेला दिसत नाही. राजकीय व्यवस्थेपुढे दोनच प्रकारची आव्हाने असतात. एक साधनांच्या कमतरतेमुळे आणि दुसरं मूल्याधिष्ठित मुळे. ही जी दोनाने म्हणजे साधनांची कमतरता, मूल्याधिष्ठितपणा, या आव्हानाकडे डेव्हिड इस्टननं आपल्याला दुर्लक्ष केलेलं पाहावयास मिळतं. दुसरी एक टीका होते ती म्हणजे असं की डेव्हिड इस्टननं सांगितलेल्या राजकीय व्यवस्थेचा प्रारूपातून नेमका अर्थ स्पष्ट होत नाही. म्हणजे काय, तर व्यवस्थेतील राजकीय संसूत्र म्हणजे काय, नेतृत्वाची भूमिका म्हणजे काय, हे स्पष्ट होताना आपल्याला दिसत नाही. या बाबतीत त्याच्यावर मर्यादा आलेल्या दिसतात. डेव्हिड इस्टन यांच्या विचारात काही प्रमाणात मर्यादा आल्या तरीही त्यांच्या या पहिल्या दृष्टिकोनामुळं, म्हणजे आधुनिक दृष्टिकोनातला हा पहिला दृष्टिकोन असल्यामुळं तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाला किंवा विचारवंताला एक प्रारूप, एक मॉडेल म्हणून प्रेरणा मिळाली आणि नवीन अभ्यासाला एक क्षेत्र निर्माण झालं त्यांच्या या संशोधनातून, या व्यवस्थावादी सिद्धांतातून. डेव्हिड इस्टन यांनी 1953मध्ये पॉलिटिकल सिस्टीम हा ग्रंथ लिहिला, तर 1962मध्ये सिस्टीम ॲनालिसिस ऑफ पॉलिटिकल लाईफ हा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी या व्यवस्थावादी सिद्धांताचं या दोन्ही ग्रंथातून ॲनालिसिस, विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात एका राज्यशास्त्रज्ञाने केवळ राजकीय विश्लेषणासाठी निर्माण केलेला व निःसंशयरित्या अत्यंत समावेशक व्यवस्थाबद्ध दृष्टिकोन व त्याचे वर्णन केलं. त्यामुळं तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये पारंपरिक दृष्टिकोनातूनच अभ्यास होत होता, तो आता डावलून व्यवस्थावादी दृष्टिकोनाच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेकडं नव्या अंगानं, नव्या विचारानं, बदलत्या दृष्टिकोनातून कसं पाहायचं हा एक नवीन दृष्टिकोन समोर आला. आणि यानंतर जगातील अनेक राजकीय विचारवंतांनी तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे वेगवेगळे दृष्टिकोन अभ्यासाला सुरुवात केली असं आपल्याला म्हणता येईल.